आयकर खात्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून अब्जो रुपयांच्या नोटा जप्त केल्या असा दावा करणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे। या पोस्ट सोबत जोडलेल्या फोटोंमध्ये काही जाळलेल्या नोटा सुद्धा दिसतायत। या नोटा नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत? पाहूया या पोस्ट मागचं नेमकं वास्तव आहे तरी काय। कमलनाथ यांचे सचिव मिगलानींच्या घरावर छापा। आयकर विभागाच्या छाप्यात अब्जो रुपयांच्या नोटा। सापडलेल्या नोटांपैकी काही नोटा जाळण्याचा प्रयत्न। हिरव्या गुलाबी नोटांच्या ढिगाला कोणी लावली आग? काय आहे व्हायरल पोस्ट मागील वास्तव? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं भोपाळ, इंदौर, गोवा आणि दिल्ली एनसीआर अशा 4 राज्यांमध्ये धाड टाकून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली। त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रवीण कक्कड आणि मिगलानी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी झाली। त्यात या नोटा सापडल्या असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलाय। कमलनाथ यांच्या सचिवच्या घरी आयकर विभागाच्या धाडीत सापडलेल्या काळा पैसा शिवाय आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर या अब्जावधी नोटांच्या ढिगाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असाही दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय। या पोस्टमध्ये आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हिरव्या गुलाबी नोटांचा एक ढीग छोट्या ट्रॉलीवर ठेवलेला दिसतोय, तर दुसरीकडे ठेवण्यात आलेल्या हिरव्या गुलाबी रंगाच्या नोटांच्या ढिगाला कोणीतरी आग लावलेली दिसतेय। मात्र आम्ही जेव्हा या पोस्ट बाबत जोडलेल्या फोटो बाबत आणि व्हिडिओ बाबत गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अशाच काही इमेजेस आमच्या हाती आल्या। त्या इमेजेस 2018च्या असल्याचंही समोर आलं आणि ही चित्र 3D स्वरूपातली आहेत। ही चित्र रंगवली आहेत स्पेन मधील प्रसिद्ध चित्रकार अलेजांद्रो मोंगे यांनी। त्यांनी यापूर्वी अशाच नोटांच्या अनेक पेंटिंग्स आतापर्यंत रंगवल्यात। पहा, हे खुर्चीत नोटा लपवल्याचं चित्र, हे बॅगेत नोटा भरल्याचं चित्र, तर हे नोटा जाळल्याचं चित्र। याशिवाय अलेजांद्रो मोंगे यांनी इतर चित्रही त्यांच्या प्रदर्शनात मांडली आणि या फोटोत आपण पाहू शकता की या कागदाच्या ढिगावर चढून मोंगे आपली 3D पेंटिंग साकारताना दिसतात। त्याने हे पेंटिंग आर्ट मेड्रिड फेअर मध्ये 21 ते 25 फेब्रुवारी 2018च्या दरम्यान मांडलं होतं आणि याच आर्ट फेअर मध्ये आलेल्या एका प्रेक्षकानं हा व्हिडिओ बनवला होता। ही चित्र अशा प्रकारे व्हायरल करण्याची ही काही पहिली वेळ नव्हे, तर यापूर्वी रशिया, कॅमेरून, स्पेन आणि पाकिस्तान या देशांमध्ये हा व्हिडिओ आणि हे फोटो शेअर करून अनेक दावे करण्यात आले होते आणि नोटांच्या ढिगाच्या पेंटिंगला एखादी संस्था किंवा व्यक्तीच्या विरोधात वापरण्यात आलं होतं। त्यामुळे कमलनाथ यांचे सचिव मिगलानींच्या घरावर छापा टाकल्यानंतर सापडलेल्या आणि जाळलेल्या या नोटा आहेत असा या व्हायरल पोस्ट मधील दावा साफ खोटा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।